अशा थायरॉइडमध्ये आपल्याला प्रेशर पॉइंटचा खूप चांगला उपयोग होतो। ईशाच पॅलेटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। थायरॉइडचा प्रॉब्लेम आता सध्या खूप जास्त प्रमाणात वाढलेला आहे। त्याला ऍक्च्युअल मेडिकल टर्मिनॉलॉजी आहे हायपोथायरॉइडिझम। जसं हायपरथायरॉइडिझम सुद्धा असतं, परंतु त्याच्या मनाने हायपोथायरॉइडिझमचं प्रमाण जास्त आहे। त्याच्यामुळे अल्ट्रॉक्सिनच्या गोळ्या घेतात, थायरोनॉर्मची गोळी घेतात, तर त्या लोकांना हायपोथायरॉइडिझम असतं। परंतु जनरल भाषेमध्ये ह्याला म्हटलं जातं की मला थायरॉइडचा त्रास आहे। पण हायपोथायरॉइडिझमचा अर्थ काय की हायपो म्हणजे कमी, म्हणजे थायरॉइडचं जे हार्मोन्सचं जे प्रमाण असतं ते कमी होतं यांच्या शरीरामध्ये। तर अशा वेळेस TSH नावाची टेस्ट केली जाते, तर त्याला म्हणतात थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन। तर ते हार्मोन ऍक्च्युली पिट्युटरी मधून सिक्रेट होत असतं, तर त्याची पातळी वाढते आणि T3 T4 हे जे थायरॉइड ग्रंथीतून येणारे जे हार्मोन्स असतात त्यांची पातळी कमी होते। तर मग त्याच्यामुळे ते कन्फ्युजन असतं बऱ्याच जणांना, माझं थायरॉइडचं प्रमाण वाढलंय तर ते TSHचं प्रमाण वाढलेलं असतं। जर तुमचं TSHचं प्रमाण वाढलेलं असेल तर तुम्हाला हायपोथायरॉइडिझम आहे, म्हणजे तुमचं थायरॉइड कमी झालेलं आहे। तर अशा थायरॉइडमध्ये आपल्याला प्रेशर पॉइंटचा खूप चांगला उपयोग होतो। तर मी तुम्हाला आज ते सांगणार आहे। त्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तुम्ही जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट्स पण तुम्ही करत जा। तुमचे काही समस्या असतील त्या ईच अँड एव्हरी कमेंटला मी रिप्लाय देत असते। तुमच्या समस्या सोडवायला सुद्धा मला आनंदच होईल। ही थायरॉइड जी ग्रंथी आहे ना, ती फक्त थायरॉइडचं प्रमाण कमी झालं आणि मग ती खूप शरीरामध्ये तिचं खूप मोठं कार्य आहे, म्हणजे तिच्यातलं जे हार्मोन्सचं कार्य आहे ते खूप मोठं आहे। तर हार्मोन्सचा जो प्रयोग तो ह्याच्यासाठी चाललेला आहे की ते शरीरातली हार्मनी मेंटेन करतं। हार्मनी म्हणजे काय की शरीरामध्ये एक समक्रियत्व असणं, शरीर व्यवस्थित चालण्यासाठी म्हणून जे आवश्यक असतं मेटाबॉलिझमला, ते त्याचं काम हे हार्मोन। थोडक्यात सांगायचं म्हणजे नखशिखांत म्हणजे डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत जे काही आपली चयापचय क्रिया शरीरामध्ये चालते, म्हणजे मेटाबॉलिझम चालतं, त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा हार्मोन जर कुठला असेल तर ते म्हणजे थायरॉक्सिन किंवा थायरॉइड ग्रंथीतून सिक्रीट होणारे हार्मोन्स। तर मग त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात आलं असेल की मी आज जे प्रेशर पॉइंट सांगणार आहे त्याचा फक्त थायरॉइड कमी झालंय जास्त झालंय याच्यापेक्षा पण पूर्ण ओव्हरऑल शरीरामध्ये जो काही इफेक्ट थायरॉइड ग्रंथीमुळे होतो तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये हे उपयोगी आहे। अतिशय सोपे पॉइंट्स आहेत। तर सगळ्यात पहिल्यांदा आपला हा जो अंगठा असतो त्याच्या इथे हा उंचवटा असतो, तर अंगठा जिथे संपतो म्हणजे ही क्रीज जिथे संपते ना, तर त्याच्या खाली इथे एक्झॅक्टली या एवढ्या भागामध्ये कुठेही तुमचा पॉइंट असू शकतो, तर तो थायरॉइडचा पॉइंट असतो। तर ही मी जी तुम्हाला ट्रीटमेंट सांगतेय तर तुम्ही म्हणाल की आयुर्वेदात कुठे सांगितलंय किंवा काय, तर ही सुजोग थेरपी आहे, ज्यामध्ये असं त्यांचं ब्रीद वाक्य आहे की आपलं आरोग्य आपल्या हातामध्ये, म्हणजे बरेचसे सगळं शरीरातले जे काही पॉइंट्स आहेत ते तुमच्या ह्या हातामध्ये सामावलेले आहेत सर्व अवयवांचे। तर मग मी उत्सुकतेपोटी ह्याचा अभ्यास करायला जेव्हा सुरुवात केली तर मी डॉक्टरकी शिकत असतानाच 3rd इयरमध्येच ह्याचा अभ्यास साईड बाय साईड सुरू केला। आपले जे नातेवाईक असतात किंवा येणारे जाणारे घरी लोक असतात तर ते आपल्याला उत्सुकतेपोटी विचारतात ना, मला हा त्रास होतोय, मग तुम्हाला काय शिकवलं मेडिकलमध्ये, अशा प्रकारे मला ते प्रश्न विचारायचे। तर मी प्रेशर पॉइंट्सचा सुद्धा त्यांच्या ह्याच्यामध्ये अभ्यास करायची की जर कोणी सांगितलं की मला थायरॉइडचा त्रास आहे तर मी त्यांचा थायरॉइडचा प्रेशर पॉइंट दाबून बघायची। कोणी सांगितलं मला पोटाचा त्रास आहे, किडनीचा त्रास आहे, तर मला सांगायचा मुद्दा हा आहे की अशा याच्यात अनुभव घेतला की प्रेशर पॉइंटचा खरंच म्हणजे उपयोग होतो का किंवा प्रेशर पॉइंट्स हे खरंच वर्क करतात का, तर मग मला याचे खूप पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळाले। म्हणजे आजारातून म्हणजे मोठ्या आजारातून उठलेली लोक असतील, हॉस्पिटलायझेशन झालेलं असेल, कुठला एखादा गंभीर आजार झाला असेल किंवा जुनाट आजार त्याला म्हणतात तो जर असेल, तर अशा पेशंट्समध्ये हा जो थायरॉइडचा पॉइंट असतो तो खूप दुखतो। मग त्याचं कारण काय, थायरॉइड ही मेटाबॉलिझम कंट्रोल करणारी ग्लँड आहे, त्याच्यामुळेच हा पॉइंट तिथे दुखतो, म्हणजे 100% दुखतो। आणि थायरॉइडच्या पेशंटनी तर हमखास बघा इथे 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 दाबून बघा, जिथे तुम्हाला शूटिंग पेन म्हणजे ज्याला अत्यंत असं वेदना होतात, सगळीकडे तुम्हाला होणार नाही परंतु तिथे खूप होईल, तर तो तुमचा थायरॉइडचा पॉइंट आहे असं समजायचं। मग काय करायचं, दिवसातून 10 मिनिट फक्त असं 2 किंवा 3 वेळा बसल्या जागी, तुम्ही कितीतरी वेळा आपण टीव्ही बघत बसलेलो असतो, असंच आयडल बसलेलो असतो, त्यावेळेस हा पॉइंट अंगठा घ्यायचा, हाताच्या अंगठ्याच्या टोकाने क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज असा दाबायचा। तर प्रेशर इतकं द्यायचं की सहन होईल इतकं, आणि
पॉइंट शोधायचा कसा, तर इथे दाबल्यानंतर जिथे शूटिंग पेन येतं तो तुमचा थायरॉइडचा पॉइंट असतो, तर असा तो दाबत राहायचा. तर ह्या पॉइंटचा उपयोग फक्त थायरॉइडच्या पेशंटसाठी आहे का असं नाही. का कधी कधी काहींमध्ये थायरॉइड डिटेक्ट पण होत नाही किंवा थायरॉइडचे जे लेवल असतात ते रेग्युलर असतात, परंतु त्यांच्यामध्ये वजन वाढतं, भूक नीट लागत नाही किंवा बऱ्या मोठे मोठे आजार असतात किंवा गंभीर आजारांमधनं ते बरे झालेले असतात, खूप वेळ हॉस्पिटलायझेशन झालेलं असतं. अशा सगळ्याच पेशंटनी ह्या पॉइंटचा प्रेशरचा अभ्यास करायला हरकत नाही. तर ह्याच्यामध्ये जर्म थेरपी असं पण आहे, म्हणजे थोडक्यात की ते कुठले कुठले दाणे सांगतात, म्हणजे मेथीचे दाणे किंवा वाटाणे वगैरे असं लावून इथे ठेवायचे चिकटपट्टीने जिथे दुखतंय तिथे, म्हणजे ते प्रेशर पडत राहील. पण हे जमेलच सगळ्यांना असं नाही, पण हा मात्र खूप सोपा उपाय आहे की तिथं तुम्ही हे 10 मिनिट जरी बसल्या बसल्या दिवसातून 2 ते 3 वेळा केलं तरी तुमचं खूप सारे प्रॉब्लेम रिलीफ होतील. मग ही तुम्ही रोज दाबायला सुरुवात केली हा पॉइंट की काय होतं, काही दिवसांनी तुम्हाला जाणवतं की तो पॉइंट दुखायचा बंद झालेला आहे. हाच फरक आहे मेन, की पहिले खूप शूटिंग पेन असतं आणि नंतर मग ते कमी होत जातं जसं जसं तुम्ही हा प्रेशर देण्याचा हे कराल. तर मग त्याचं प्रिन्सिपल असं सांगतं की जसं जसं हे पेन कमी होत जाईल इथलं, तसं तसं तुमचं जो ऑर्गन आहे तो पण ठीक होत असतो या प्रेशरमुळे. तर मला आयुर्वेदाचं पण एक ह्याच्यामध्ये एक असं लॉजिक सापडलं की आयुर्वेदामध्ये मर्म विज्ञान नावाचं एक शाखा आहे, तर त्याच्यामध्ये मर्मांचं वर्णन केलंय की शरीरामध्ये मर्म असतात 107 प्रकारची. तर ती मर्म म्हणजे काय की आपण जर म्हणू माझ्या मर्मावर बोट ठेवलं तर म्हणजे इम्पॉर्टंट पॉइंट इन द बॉडी हे आयुर्वेदामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. तर त्याच्यात पण हातावर काही पॉइंट्स असतात वगैरे असं सांगितलंय. तर त्याचं काही डायरेक्ट रिलेशन ऑर्गनशी आहे वगैरे असं जरी उल्लेख नसला तरी सुद्धा हे जे पॉइंट्स असे आपल्या शरीरामध्ये काही काही विशिष्ट ठिकाणी असतात ते खूप महत्वाचे असतात, हे आपल्याला याच्यावरनं लक्षात येतं. मग अद्रव्य चिकित्सा नावाची चिकित्सा आयुर्वेदामध्ये वर्णन केलेली आहे. मग त्याचा अर्थ काय होतो, अद्रव्य म्हणजे द्रव्य न वापरता केलेली चिकित्सा. द्रव्य म्हणजे काय की कुठलं पण मेडिसिन तुम्ही वापरलं म्हणजे काय, कुठली तरी वस्तू तुम्ही शरीरामध्ये आतमधून वापरतायत त्याला म्हणतात द्रव्य चिकित्सा किंवा औषधं वापरून केली जाणारी चिकित्सा. परंतु ही अद्रव्य चिकित्सा आहे, म्हणजे याच्यामध्ये कुठलंही मेडिसिन वापरायचं नाही, काही वापरायचं नाही. हे जे प्रेशर पॉइंट्स आहेत यांनी आपल्या ऑर्गनला किंवा आतल्या बॉडीला ट्रीट करण्याचा प्रयत्न करायचा. तर ही झाली अद्रव्य चिकित्सा. तर अशा प्रकारे ही सोपी ट्रीटमेंट आहे. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट मी थायरॉइडच्या पेशंटसाठी सांगणार आहे तो म्हणजे स्टमक पॉइंट त्याला म्हणता येईल. कारण बऱ्याच वेळा लोकांमध्ये डायजेशन गडबड झालेली असतं, भूक मंदावलेली असते किंवा भूक नीट अन्नपचन होत नाही, त्याच्यामुळे वजन वाढतं. तर मग अशा वेळेस त्यांची कंप्लेंट असते की मी तर काही खातच नाही तरी सुद्धा माझं वजन वाढतं, असं बऱ्याच थायरॉइडच्या बायकांची कंप्लेंट असते. तर मग अशा वेळेस ह्या बेचकीमधला जो पॉइंट आहे तो आहे स्टमक पॉइंट. तर तो दाबायचा, जिथे जास्त दुखेल तो तुमचा स्टमक पॉइंट असं समजायचं. हा गॅसचा सुद्धा पॉइंट आहे, जेव्हा तुमच्या पोटात खूप सारा वायू धरतो तर तेव्हा सुद्धा हा दाबायचा. बऱ्याच पेशंटमध्ये हा पॉइंट दाबल्यानंतर मला तर असा अनुभव आला की ढेकराच्या स्वरूपामधून वायू बाहेर पडतो, म्हणजे हा पॉइंट दाबायला लागल्यावर त्यांना इथून ढेकर यायला सुरुवात होतात. असं तुम्हालाही कदाचित होईल, मी पण हे करून बघा. जर तुमच्या पोटामध्ये खूप गॅसेस झालेले असतील तर विशेषतः अप्पर साईडला म्हणजे स्टमक किंवा जठर म्हणतात याच्यामध्ये जास्त वात सारखा धरत असेल, हा प्रेशर पॉइंट दाबून बघायचा. तर ह्या सुद्धा अशाच प्रकारे दिवसातून 2 किंवा 3 वेळा बसल्या बसल्या तुम्ही हे दोन्ही पॉइंट दाबू शकतात. तिसरी एक गोष्ट असते थायरॉइडच्या पेशंटमध्ये किंवा इन जनरल बऱ्याच जणांमध्ये की पोट साफ होत नाही, म्हणजे मलावरोध असतो. तर अशा वेळेस एक इंटेस्टाईन या ठिकाणी असतं सूचक थेरपीनुसार, म्हणजे मध्यभागी. तर तो पॉइंट दाबायचा, इथला जो मधला आहे तो पॉइंट दाबायचा. तर तो सुद्धा अशाच रीतीने दाबायचा. तर ह्याच्यासाठी सोपी ट्रिक आहे, हा पॉइंट कसा लक्षात ठेवायचा. तर तुम्हाला माहिती असेल की ज्यांना तंबाखू खाण्याची सवय असते ना, तर ते तंबाखू कशा प्रकारे चोळतात, इथे चोळतात. अशा पेशंटला सांगितलं की तंबाखू का सोडत नाही, मॅडम तंबाखू खाल्ल्याशिवाय आम्हाला काही शौचाला साफ होत नाही. तर अशा पेशंटमध्ये मला तरी वाटतं हे रिझन असेल की ते तंबाखू मळताना अशा प्रकारे ऍक्शन करतात. म्हणजे थोडक्यात की हा जो इंटेस्टाईनचा प्रेशर पॉइंट आहे ना तो दाबतात. तर त्या प्रेशर पॉइंट दाबल्यामुळे त्यांना ते फिलिंग येत असेल. तर तुम्ही सुद्धा हे करून बघा, जरी तंबाखू खात नसाल तरी सुद्धा अशा प्रकारे करून बघा. आणि हे केल्यानंतर शौचास सुद्धा साफ होते. त्याच्यामुळे आता मी तुम्हाला आज 3 पॉइंट सांगितलेत. एक थायरॉइड पॉइंट जो आपल्या
अंगठ्याच्या मुळाशी असतो इथे, दुसरा स्टमक पॉइंट जो या बेचकीमध्ये असतो, आणि तिसरा ह्या मध्यभागी थोडंसं खालच्या बाजूला इथे इंटेस्टाईन पॉइंट असतो, लार्ज इंटेस्टाईन, तो दाबायचा किंवा तंबाखू मळण्याची ऍक्शन लक्षात ठेवायची. तर अशा प्रकारे ह्या पूर्ण, आणि ह्यांचे कुठलेच असं साईड इफेक्ट नाही आहेत की पॉइंट इकडे तिकडे दाबला गेला की काही साईड इफेक्ट होईल वगैरे, असं काही नाही आहे याचं, किंवा जास्त वेळ दाबला गेला, कमी वेळ दाबला गेला म्हणून, तर असे कुठलेही याचे साईड इफेक्ट नाही आहेत. तर अशी ही सुजोग थेरपीचे छान रिझल्ट्स तुम्हाला मिळतात. तर बसल्या बसल्या तुम्ही हे करायला काही हरकत नाही.